शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांनी महाएल्गार ट्रॅक्टर मोर्चा काढलाय। पंजाबच्या धर्तीवर आंदोलन करणार, वर्षभर इथेच बसायची तयारी असल्याचं कडू म्हटले। तर दुपारनंतर रेल्वे देखील बंद करण्याचा बच्चू कडूंनी इशारा दिलाय। नंदुरबारच्या माजी खासदार हिना गावित यांनी भाजपमध्ये घरवापसी केली आहे। मुंबईतील भाजप पक्ष कार्यालयामध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हिना गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख किरसिंग वसावे, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती हेमलता शितोळे आणि भाजपचे माजी प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी यांनी देखील गावित यांच्यासोबत भाजपचं कमळ हाती घेतलं। राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष रामदास पाटील सुमठाणकरांनी देगलूरमध्ये 30 माजी नगरसेवक, 4 माजी नगराध्यक्ष आणि 2 माजी जिल्हा परिषद सदस्यांसह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केला। या पक्षप्रवेशामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे। पुणे जिल्हा सत्र न्यायालयानं शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकरांना समन्स बजावलंय। समीर पाटलांनी रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये मानहानीचा दावा केला होता। या प्रकरणी पुढील सुनावणी 7 नोव्हेंबरला होणार असून धंगेकरांना न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। कबूतरखान्यांबाबत जैन समाजाच्या शिष्टमंडळानं महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणींची भेट घेतली। मुंबईतील कबूतरखान्यांसाठी लोकांना त्रास होणार नाही अशा पर्यायी जागांचा शोध घेऊन बीएमसीनं जागा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी जैन समाजाच्या शिष्टमंडळानं केली। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर ग्रामीण येथील प्रगती गायकवाड या तरुणीचा साखरपुडा लंडनमधल्या आशुतोष पुंड या तरुणाशी व्हिडिओ कॉलद्वारे पार पडला। वेळ आणि अंतराच्या मर्यादा लक्षात घेऊन दोन्ही परिवारांनी आधुनिक पद्धतीनं साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला। व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून झालेला हा साखरपुडा चर्चेचा विषय ठरला। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यात नदीपात्रातून रात्री बेरात्री अवैध वाळू उपसा होत असून महसूल प्रशासन कानाडोळा करत असल्याचा आरोप शिवसेना तालुका प्रमुख अमोल खिल्लारींनी केलाय। या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी खिल्लारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। तर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा त्यांनी दिलाय। कर्जमाफी आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत न मिळाल्यानं परभणीमध्ये शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर दगडफेक केली। या घटनेनंतर दगडफेक करणाऱ्या शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यात नदीपात्रातून रात्री बेरात्री अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याचा आरोप शिवसेना तालुका प्रमुखानं केलाय। या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची आणि वाळू उपसा थांबवण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। तर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील शिवसेनेनं दिला। राज्यात कृषी बियाण्यांना विक्रीसाठी ॲपच्या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये अनेक अडचणी येत असल्यानं राज्यभरात कृषी केंद्र चालकांनी सरकारविरोधात बंद पुकारला। ऐन रब्बीच्या तोंडावर कृषी केंद्र संचालकांनी हा बंद पुकारल्यानं मोठी अडचण निर्माण झाली आहे। जळगावात वफ बचाव समितीच्या नेतृत्वाखाली जीएस मैदानावर 2 तास धरणे आंदोलन करण्यात आलं। हजारो समर्थकांनी आंदोलनामध्ये शांततेत भाग घेतल्यानंतर त्यानंतर निदर्शकांनी स्वतःहून पोलिसांवर अटक करून जेल भरो आंदोलन यशस्वी केलं। रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये उत्तर भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। हवामान विभागानं आज रायगड जिल्ह्याला येलो अलर्ट दिला असून 2974 मच्छीमारी नौका किनाऱ्यावर परतलेल्या आहेत। चिपळूणमध्ये खासदार नारायण राणेंच्या जनता दरबारात अचानक 15 ते 20 मिनिटं लाईट गेल्यानं सुरक्षा रक्षकांनी त्यांना वेढा घालून संरक्षण दिलं। विशेष म्हणजे जनता दरबारात महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी दांडी मारली होती। आता एक सविस्तर बातमी। डॉक्टर तरुणीच्या चारित्र्यावर महिला आयोगाच्या अध्यक्षांनी एक प्रकारे सवाल उपस्थित केलाय। चाकणकरांनी केलेल्या दाव्यावरून आता नव्या वादाची ठिणगी पडली आहे। फलटणमधील डॉक्टर तरुणीनं आत्महत्येपूर्वी आपल्या तळहातावर आत्महत्येचं कारण लिहून ठेवलं होतं। पीएसआय गोपाळ बन्नेनं 4 वेळा बलात्कार केल्याचा त्यात उल्लेख आहे। तर प्रशांत बनकरनं मानसिक छळ केल्याचं तरुणीच्या हातावरील मजकुरात आढळून आलंय। चाकणकरांनी मृत महिला डॉक्टरचं चारित्र्य हनन केल्याचा आरोप होतोय। चाकणकरांनी केलेल्या दाव्यानंतर सुषमा अंधारेंनी महिला आयोगाच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केले। पोलिसांनी सीडीआर काढलेले आहेत। या सीडीआरच्या अनुषंगाने यामध्ये ज्यांची नावं सुसाईड नोटमध्ये दिली ते याच्यामध्ये गोपाळ बदने असेल, प्रशांत बनकर असेल। जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत गोपाळ बदने यांच्याबरोबर कम्युनिकेशन आहे। त्याच्यानंतर संबंधितांचं त्यांच्याबरोबर कोणतंही कम्युनिकेशन नाही। त्यानंतर प्रशांत बनकर यांच्याबरोबर कम्युनिकेशन आहे। ती किती मुलांसोबत चॅट करत होती हे चॅट सांगताय। 1 मिनिटासाठी असं गृहीत धरू, बरं 1 मिनिटासाठी असं गृहीत धरू की एखाद्या मुलीने 2 मुलांसोबत चॅट केले, मग तुम्हाला अधिकार मिळतो मारायचा?
महिला डॉक्टरचा प्रशांत बनकरशी वाद झाल्याचा दावा चाकणकरांनी केलाय. पाहूयात. तर याचा मोबाईल बंद होता आणि त्या अनुषंगाने हा वाद झालेला आहे आणि मी आत्महत्या करेन अशा स्वरूपाचं सुद्धा त्यांनी प्रशांत बनकरला फोटो पाठवून वगैरे रिप्लाय केलेला आहे. त्यावेळेस प्रशांत बनकर ते की यापूर्वी आपण खूप वेळा धमकी देण्याचा प्रयत्न मॅडम केलेला आहे, अशा पद्धतीचं त्या दोघांमधला डायलॉग आहे. त्यांनी ज्या पद्धतीने सुसाईड नोटमध्ये दिलं आहे की 4 वेळा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, तर त्यामध्ये लोकेशन त्यांचं एकत्रित कुठं आहे का, त्या लोकेशन डिटेक्ट केलं जाईल. त्याचबरोबर बदनेकडून सुद्धा पोलीस त्या पद्धतीची माहिती घेतात. या मुलीच्या कॅरेक्टरबद्दल का बोललं गेलं? पहिली गोष्ट, तुम्ही तिचं मेल्यानंतरचं कॅरेक्टर असोसिएशन करताय. मुळात जिथे तपास यंत्रणेवरच माझा आक्षेप आहे, मुळात जिथे पोलीस यंत्रणा संशयाच्या घेऱ्यात आहे, जी पोलीस यंत्रणा संशयाच्या घेऱ्यात आहे, ज्या पोलीस यंत्रणेवरच अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत, त्या पोलीस यंत्रणेने तयार केलेले पुरावे, त्या पोलीस यंत्रणेने समोर आणलेला व्हॉट्सअप चॅट आम्ही किती व्हॅलिड मानायचा बरं? रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची नागरिकांकडून मागणी सुरू आहे. चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी अजित पवारांपर्यंत पोहोचवणार असल्याचं राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली पाटील यांनी बडे मुद्देमध्ये सांगितलं. चाकणकरांना वाटतं मी न्यायाधीश आहे असा टोला रुपाली पाटील यांनी लगावलाय. त्यांचं काम होतं की जो काही तपास आहे त्यांनी वेगळी त्यांची प्रेस घेण्याचं काम होतं आणि तपास चालू आहे, तपासातल्या काय अपडेट आहे हे पोलिसांनी, मी पुन्हा सांगते, SP, अधीक्षक, त्याच्यानंतर तपास अधिकारी यांनी प्रेसला बसले असते आणि त्याच्या शेजारी जर नुसतं आयोग बसल्या असत्या तर मी अग्री केलं असतं. पुण्यामध्ये आयोगाचं कामच नाहीये की कुणी कुणाला SMS केलाय, तिचं कॅरेक्टर काय आहे, तिचं काय आहे. मी म्हणते तिचं जो काही तिच्यावर वेळ आली आहे, आयोगाचं काम आहे त्या महिलेला धीर देणं, समुपदेश करणं. न्याय द्यायला कोर्ट बसलेला आहे, कोर्टामधले न्यायाधीश आहेत, ते ठरवतील की ती आत्महत्या होती का नव्हती. हा अधिकार, मी पुन्हा सांगते, याच कायदेशीर गोष्टी महिला राज्य आयोगाला समजलेल्या नाहीत आणि त्याच्यामुळे या सगळा संताप होतोय. आता ही जी राजीनाम्याची मागणी आहे हे निश्चित माननीय अजितदादांपर्यंत हे सगळे पोहोचवतील. मीही तुमच्या माध्यमातून पोहोचवेल, कारण का म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ चोकवला जातो. कावळ्या विठ्ठलाचं भक्त असलेल्या वारकऱ्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून सोलापूरसह सांगली, सातारा, पुणे आणि अन्य विभागीय कार्यालयाच्या वतीनं राज्यातील विविध मार्गांवरून 550 ST बसेस धावणार आहेत. तर सोलापूर विभागीय कार्यालयाच्या वतीनं विविध 9 आगारातून 150 ज्यादा बसेस वारकऱ्यांच्या सेवेसाठी धावतील. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं मोन्था चक्रीवादळ अखेर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकले. हे वादळ पुढील काही तासात किनाऱ्याजवळील मछलीपट्टनम आणि कलिंगपट्टनम दरम्यान आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावरून जाईल. नागपूर महानगरपालिका आणि ऑरेंज सिटी वॉटर यांनी नागपूर जलग्राहक सेवा हे मोबाईल ॲप सुरू केलंय. या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना पाण्याशी संबंधित विविध सेवा घर बसल्या एका क्लिकवर उपलब्ध होतील. उजनी धरण सध्या 110% भरलं असून धरणात 117 TMC पाणी आहे. यंदा सोलापूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झालाय, त्यामुळे यंदा शेतीसाठीचं पहिलं आवर्तन 20 जानेवारीनंतर सुटणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचा पहिला टप्पा पुढील 3 महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी मेट्रो वापरावी यासाठी बाणेर बालेवाडीतील मेट्रो स्टेशनच्या परिसरात महापालिका 4 पार्किंग उभारणार असून त्यानंतर PMRDAच्या मेट्रोकडे हस्तांतरित करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर असून दुपारी 4 वाजता ते इंडिया मेरीटाईम वीक 2025 अंतर्गत आयोजित मेरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हला संबोधित करणार आहेत. तसंच ग्लोबल मेरीटाईम CEO फोरमचे अध्यक्षस्थानही ते भूषवणार आहेत. हा कार्यक्रम गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटर इथे होणार आहे. सोन्या चांदीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. सोनं 4,300 रुपयांनी घसरून 1,18,500 रुपयांवर, तर चांदी 6,500 रुपयांनी घसरून 1,47,000 रुपयांवर आली. उल्हासनगर महापालिकेचे तब्बल 1,24,00,000 रुपयांचे स्टॉल गेल्या 8 महिन्यांपासून धूळखात पडलेत. भाजपच्या महिला कार्यकर्त्यांना स्टॉल वाटप करायचे असल्यानं 8 महिन्यांपासून वाटप रखडलंय. यामुळे महिला बचत गट भाजप आमदारांच्या कार्यालयावर मोर्चा काढणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साप्ताहिक बैठक पार पडली. यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, पक्ष बळकटीकरण तसंच राज्यातील अवकाळी पावसाच्या परिस्थितीच्या संदर्भात सविस्तर चर्चा झाली. शेतकऱ्यांचे प्रश्न, जनतेच्या अपेक्षा आणि पक्ष संघटन या सर्व बाबींवर तसंच आवश्यक त्या सूचना देत मार्गदर्शन करण्यात आलं. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये माजी नगरसेवकांच्या मतांचा आदर राखत त्यांच्या पसंतीचा उमेदवार देण्याचा विचार सुरू आहे. यामुळे पक्षात नवे आणि जुने कार्यकर्ते यांचा समन्वय राखून उद्धव सेनेचे किमान 70% नवे चेहरे उमेदवार असतील. त्यासाठी दोन्ही पक्षांचे नेते रणनीती आखत आहेत. लातूर शहरासह जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसानं पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. मांजरा धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आल्यामुळे मांजरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसंच तेरणा नदीकाठच्या गावांना देखील सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. म्हाडाच्या पुणे, पिंपरी चिंचवड आणि PMRDA सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील 4186 घरांच्या लॉटरीसाठी अर्ज सादर करण्याची मुदत 20 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. नवी मुंबईतील बेलापूर विधानसभा मतदारसंघात मतदार याद्यांमधील गोंधळाचा मुद्दा पुन्हा एकदा उफाळून आलाय. जुईनगर येथील नाझमीन काजी या मतदाराचा पत्ता सुलभ सार्वजनिक शौचालय असल्याचा उल्लेख असल्यानं निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर मनसेनं गंभीर शंका उपस्थित केली आहे. देहूजवळ मुंबई बंगळुरू हायवेवर CNG ट्रकमधून गॅस गळती झाली. यावेळी चालकानं प्रसंगावधान राखत गळती रोखल्यानं मोठा अनर्थ टळला. आता एक मोठी बातमी. केंद्र सरकारनं 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिलेली आहे. याचा 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना 8व्या वेतन आयोगाच्या शिफारसींचा लाभ होणार आहे. आपल्या शिफारशी सादर करण्यासाठी आयोगाला 18 महिन्यांची मुदत देण्यात आलेली आहे. 1 जानेवारी 2026 पासून शिफारसींची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेवर देखील त्याचा परिणाम होईल. दर 10 वर्षांनी वेतन आयोग स्थापन केला जातो. त्यानुसार 8व्या आयोगाच्या शिफारसी 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे. 7वं वेतन आयोग फेब्रुवारी 2014 मध्ये स्थापन झालं होतं. तर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही खुशखबर आहे. 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी देण्यात आलेली आहे. शिफारस सादर करण्यासाठी आयोगाला 18 महिन्यांची मुदत देण्यात आलेली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2026 पासून अंमलबजावणीची शक्यता आहे.